नमस्कार, लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत शालेय फी कपातीच्या सरकारच्या निर्णयावर। राज्य सरकारनं 15% फी कपात करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला खरा, मात्र त्याची अंमलबजावणी कशी करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। गेल्या वर्षभरापासून खासगी शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे, त्यामुळे शाळांच्या खर्चात मोठी घट झाली आहे। त्यांच्या वीज बिलात मोठी घट झाली, पाणी बिल अतिशय कमी झालंय, शाळेच्या सफाईच्या खर्चातही घट झाली, शिवाय शाळा प्रशासनाच्या खर्चातही घट झाली। असं असताना विद्यार्थ्यांकडून मात्र संपूर्ण फी वसूल केली जाते। गंमत म्हणजे स्पोर्ट फी, लायब्ररी फी याची देखील वसुली केली जाते। मग कोरोनाच्या काळामध्ये शाळांकडून खेळाचं साहित्य तसंच लायब्ररीसाठी पुस्तकं खरेदीही थांबलेली आहे। असं असताना शाळांनी स्वतःहून फी कमी करण्याचा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यामुळे पालक संघटना कोर्टात गेल्या। त्यानंतर राजस्थान सरकारला सर्वोच्च न्यायालयानं 15% फी कपात जो आहे तो कमी आकारण्याचा आदेश जो आहे तो राज्य सरकारनं अखेर दिलेला होता। शिवाय महाराष्ट्रालाही तसंच GR काढण्याचे निर्देश दिले गेले। आता राज्य मंत्रिमंडळानं 15% फी कपातीचा निर्णय घेतला खरा, पण त्याची अंमलबजावणी कशी करणार हा प्रश्नच आहे। अनेक शाळांनी यंदा फीची रक्कम आगाऊ घेतली आहे, ती परत मिळणार का? काही शाळांनी अगोदरच फी वाढ केलेली आहे, ती कमी करणार का? ज्या शाळा फी कमी करण्यास तयार नसतील त्यांच्या राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असे एक दोन नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होतात। याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। फी कपात झाली, अंमलबजावणी कशी या विषयावर। एका बाजूला शालेय शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भामध्ये संपूर्णपणे माहिती दिलेली असली तरी देखील याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे सामाजिक कार्यकर्ता विजय साळे आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीजचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात जी आहे ती निश्चितच शाळांपासून करायला हरकत नाही, कारण संजयराव तायडेजी, पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे। शिक्षण मंत्र्यांनी हा मोठा निर्णय जरी दिलेला असला आणि पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी देखील शाळांची नेमकी बाजू काय आहे या संदर्भामध्ये ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून पालक अशा प्रकारची मागणी करताना दिसतात, मात्र शाळा साधं त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील सातत्यानं दिसतंय। आता शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शाळा प्रशासन कशा प्रकारे करणार आहे? संजयराव। धन्यवाद सर। सर्वप्रथम लोकशाही न्यूज चॅनलचे खूप खूप आभार। त्याचबरोबर माझ्यासोबत आपण विजय साळेजींना जोडलं, त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन। सर्वांना नमस्कार, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या श्रोत्यांना नमस्कार। नक्कीच। पण मुळात प्रश्न सगळ्यात पहिला हा आहे की शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा 15% फी माफीची घोषणा केली तर बरेच प्रश्न उपस्थित होतात। त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की मागच्या महिन्यामध्ये आम्ही 25% फी माफी आमच्या ज्या संघटनेशी संलग्न शाळा आहेत त्यांनी केली होती। आता ही 25% फी माफी कोणासाठी होती? ज्यांचे खरंच रोजगार गेले, ज्यांचे उद्योगधंदे बुडाले किंवा ज्या लोकांना आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांच्या पाल्यांना 25% आपण माफ केलेच होते। 1 to 1 ज्या पालकांच्या अडचणी आहेत त्यांनी भेटून शालेय प्रशासनाकडनं ती फी माफ करून देखील घेतली। परंतु आता सरकारनं 15% माफ करून सरकार ही जबाबदारी आता घेईल का की राहिलेली 85% फी पालकाकडनं ही शाळांना मिळवून देण्याची? मला हा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की 15% फी जर माफ सरकार करत असेल तर त्याचा भुर्दंड शाळांनी का सोसावा? तो सरकारने 15% ही शाळेच्या खात्यावर जमा करावी किंवा शाळेला द्यावी। जी शाळेची जी फी असेल त्याची राहिलेली 15% सरकारने द्यावी। आयजीच्या जीवावर बायजी उधार झाल्याप्रमाणे नाव आपण मोठं करायचं, सरकार हे सगळं करतंय म्हणून सांगायचं आणि आमच्या खिशाला कात्री लावायची, ही गोष्ट मुळात चुकीची आहे। बरं संजयरावजी, आपला मुद्दा लक्षात आला। विजय साळेंकडे मला जाऊ द्या यावेळेला। विजय साळेजी, शाळा
ज्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या खिशाला ही कात्री कशाला, आयजीच्या जीवावर बायजी कशाला. मात्र आपण बघतोय कोरोनाचं संकट दुसरं वर्ष सलग सुरू आहे की ज्यावेळेला कोरोनामुळे शाळा सुरू होण्याचं नाव घेत नाही. दुसरं जे आहे वर्ष देखील सुरू झालेलं आहे या विद्यार्थ्यांचं. मात्र शाळा कपाती किंवा त्या ठिकाणी असलेली फी कपात जी आहे त्याच्या बाबतीमध्ये शाळा अजूनही म्हणतात की 25% कपात आम्ही दिलेली आहे. 1 to 1 आम्ही पालकांबरोबर चर्चा केलेली आहे. मात्र आपल्या पाहण्यात अशा प्रकारचं उदाहरण आलेलं आहे का, आणि सर्वांसाठी समान न्याय का नसावा? विजय साळे. नमस्कार. सगळ्यात प्रथम लोकशाही न्यूजचं मी आभार मानतो. त्यांनी सगळ्यात पहिला कार्यक्रम लावला होता की शिक्षणाचा वाद न्यायालयाच्या दारात. हो, संजय तायडेजी, आपलं पण अभिनंदन आहे की आपण सांगतात की 25% फी कपात आम्ही केलेली होती. बघा ना, ह्या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. 25% फी कपात केली, आता जे यांनी स्टेटमेंट दिलं की 25% फी कपात केली, ती कोणासाठी केली? ज्यांचे उद्योगधंदे वगैरे गेले किंवा नोकरी गेले. सर, ज्यांचे उद्योगधंदे गेलेत आणि नोकरी गेली आहे त्या माणसाला 100% फी दिली पाहिजे कपात. तर हे लोक त्यांच्याकडून 25% घेत आहेत. आणि उरला प्रश्न हा 15% फी माफीचा. बरोबर आहे. मला तर मुळात हे सांगायचंय, शाळेमध्ये शिकवलं जातं आपल्याला काय की आपण जी एखादी गोष्ट चूक केली नाही तर त्या चुकीची माफी, चूक केली नाही तर त्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? जर आज आमच्या मुलांनी शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीची म्हणजे ज्या गोष्टी वापरल्या नाहीत आणि त्याची फी शाळा आमच्याकडे मागते, म्हणजे शाळा नक्की मुलांना काय शिकवते की तुम्ही चुकीचं वागा, हेच सांगते ना शाळा. शाळेने आपल्याला शिकवलं काय पाहिजे की बाबा तुम्ही आज लायब्ररी नाही वापरले, स्पोर्ट्स नाही वापरले, आज शाळेचा मेंटेनन्स, लाईट बिल वगैरे या सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टींच्या शाळेमध्ये सेव्हिंग झाली आहे. बरोबर आहे. पण शाळा मनाचा मोठेपणा दाखवत नाहीये. त्यांनी एवढ्या वर्ष पैसे कमवले, भूखंड 40% ऑफ मध्ये घेतले, एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा आज शाळेला प्रॉफिट पाहिजे आणि किती पैसे कमवायचे. आज लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि यांना पैसे कमवायची हौस आली. आणि राज्य सरकारचा जो निर्णय 15% तो आमची इच्छा एवढीच आहे की यांनी ट्युशन फी घ्यावी. जे शिक्षक 2 वर्ष झाले शाळा 1 रुपया देखील फी शाळेला आतापर्यंत 2 वर्षापासून पालकांनी भरलेली नाही आहे. आमची सर आणि दुसरी गोष्ट, पालकांकडे फी मागणी केल्यानंतर मोर्चे आणतायत, गोंधळ करतायत, की शाळेची तोडफोड होते, हे पण तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. ते शाळा यांना केराची टोपली दाखवतात आणि अशा शाळेवरती नक्की तुम्ही कारवाई करावी. आणि संजयजी, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सांगा की नवी मुंबईमध्ये तुम्ही किती शाळेला फी माफी करून दिलेली आहे. बाबा खरंच एवढ्या विद्यार्थ्यांची फी माफी झाली आहे. काय होतं माहिती सर, एखादा माणूस यांच्याशी खूप भांडतो, एखादं राजकीय वर्चस्व असतं, यांना फोन करतात, त्यांची लोक फी माफी कमी करून देणार. बाकी सामान्य माणसाला न्याय हा शिक्षकांकडून मिळणार हा आता राहिलाच. बरं विजय साळेजी, आपण गंभीर आरोप केलेला संजयराव तायडेंना मला विचारायचं आहे. संजयरावजी, प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय का मिळताना दिसून येत नाही? विजय साळेंनी जो आरोप केलेला आहे की अनेक वेळेला राजकीय वर्ग हस्त असतो, कोणाचा तरी फोन येतो, त्यावेळेला फी माफी होते. 15% फी माफी संदर्भातला मोठा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला आहे. थेट आपण आजपर्यंत त्यांना आव्हान का दिलं नाही? हे बघा, एक लक्षात घ्या, सर्वसमान न्याय म्हणजे ज्याचा 7वा वेतन आयोग सुरू आहे, राजकीय लोकांचे ज्याचे उद्योगधंदे सुरळीत सुरू आहे, कोणतरी मोठा अशा लोकांची 15% फी माफ करायची का? अरे बाबा, आम्ही 25% माफ करायला तयार आहे, पण 75%ची गॅरंटी विजय साळेजी घेणार आहेत का? सरकार ही बाकीची फी भरायची गॅरंटी घेणार आहे का? आज 2 वर्षापासून राज्यातले 6.5 लाख शिक्षक उपाशी मारतायत. त्यांचे शाळा म्हणजे शिकवणं बंद असल्यामुळं ते आज बेरोजगार झाले आहेत. त्यांना हातगाड्यावर सॅनिटायझर विकावं लागतं, त्या शिक्षकांना हातगाड्यावर भाजीपाला विकावा लागतो, त्या शिक्षकांना वड्यापावचे गाडे लावले त्यांनी. आज त्यांच्याबद्दल विजय साळेजी किंवा कोणीही एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा पालक संघटना बोलताना दिसत नाही. कोरोनाचं संकट तुमच्यावर सगळ्यांवर आहे, पण ज्याचे घरात बसून पगार सुरू आहेत अशावर कोरोनाचं संकट कधी आलं? त्यांनी आता पण तुम्ही बघा, हे बघा, सरकारनं जर आमची 15% फी माफ करायचं जर असेल आणि आम्हाला भुर्दंड द्यायचं असेल, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर मारायची असेल, तर सरकारला माझा प्रश्न आहे, विजय साळेजी, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत उभे राहा आणि सरकारला हे विचारा की आतापर्यंत कुठल्या पालकानं, कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यानं पेट्रोलचे भाव कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरले, डिझेलचे भाव कमी करायचे काय का करत नाही सरकार, किंवा गॅसचे भाव का कमी करत नाही? तुम्ही हा विचार करा. तुम्ही शाळांना विनाकारण बेछूट आरोप करून त्यांना बदनाम करू नका. तुमचे विद्यार्थी त्या शाळांमध्ये घडत आहेत, तुम्ही त्या शाळांचा विचार करा. आज आमच्या गाड्या उभ्या आहेत, गाड्यांचे कर्ज आहेत,
गाड्यावरती कर्ज काढले, आम्ही शाळा बांधण्यासाठी कर्ज काढले, जागा घेण्यासाठी कर्ज काढले, आम्ही ज्या शाळा आमच्या भाड्यानं सुरू होत्या अक्षरशः भाडे करून आमच्या घर मालकांना कुलपा लावल्या आणि आम्हाला बाहेर काढलं. त्यावेळेस तुम्ही झोपा घेतात का? तुम्हाला समजत नाही का? पालकांनी कोणता पालक असा कोणती संघटना कोणता समाजसेवक तो घरमालकाकडे गेला आणि ते बिल्डिंग खाली करू नको शाळा चालू म्हणला, भाड्याचा तगादा लावू नको म्हणला. कुठला असा समाजसेवक आहे की तो त्या एखाद्या फायनान्स कंपनीकडे गेला आणि त्याला सांगितलं की यांच्या कर्जाचे हप्ते घेऊ नका, मग आम्ही काय आत्महत्या करायच्या का, चोऱ्या करायच्या का? शेवटी तर आम्ही कोणाच्या पैशावरती आणि कोणाच्या वर्षावरती हे कर्ज काढलं आणि कशा हप्ते भरणार आम्ही? ही परिस्थिती तुम्ही समजून घ्यायला नको का? आज 6.5 लाख शिक्षक आणि 1.5 लाख शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ कोणामुळे आली? सरकार एकीकडे निर्णय घेतं की फीची सक्ती करू नका. विजय साळेजी मी आपल्याला संधी देणार आहे. संजयराव तायडे पाटील यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. संजयरावजी, आपण म्हणताय की अनेक शिक्षकांवरती जी आहे ती उपासमारीची वेळ आलेली आहे. मग शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर थेटपणे शिक्षण मंत्र्यांसमोर जाऊन आपण हा प्रश्न का नाही विचारला? संजयराव तायडे, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. शिक्षण मंत्र्यांना जाऊन तुम्ही हा मुद्दा का नाही उपस्थित करत? थेट मुख्यमंत्र्यांना का नाही सांगितलं जात? 15% कपात जर ते निर्णय घेत असतील तर त्याचा भार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी का सहन करावा? बोला. 1 लाख वेळेस हा मुद्दा शिक्षण मंत्र्यांकडे गेला. राज्यामध्ये शिक्षण मंत्री हटावची मोहीम बेस्टानं हातात घेतली. आज तुम्हाला सांगतो कमीत कमी 1,500 बातम्या वृत्तपत्रामध्ये आल्या, परंतु शिक्षण मंत्र्याला वृत्तपत्र वाचायचं सुद्धा वेळ नाही आहे. विजय साळेजींना मी हा प्रश्न विचारतो, आता आपलं लाईव्ह चालू आहे, शिक्षण मंत्र्याला वेळ आहे का हो हे लाईव्ह बघायचा? शिक्षण मंत्र्यांनी कोणत्या बातम्या वाचल्या? आजच्या पेपर सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी वाचला नाही. बिचारे पत्रकार इकडे तिकडे फिरून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतात, दिवसभर खरी बातमी काढायचा प्रयत्न करतात, ती बातमी वाचायला शिक्षण मंत्र्यांना वेळ नाही. शिक्षण मंत्र्यांचं कंट्रोल नाही आणि मग तुम्ही आम्हाला त्यांच्या विरुद्ध आम्ही तर मी सांगितलं ना, शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव टाकलाय. तुम्ही शाळेची रद्द करायचा प्रस्ताव टाका की काही टाका, पण सरकारी शाळांवरती जो खर्च होतो आणि सरकारी शाळेतले लोकांना 70,000 रुपये पगार आहे. मला सांगा कोणती एक सरकारी शाळा की जी ऑनलाईन सुरू आहे? सगळ्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळा ऑनलाईन सुरू आहेत. आणि राहिला प्रश्न तुमचा, आम्ही तुम्हाला स्कूल बसची फी मागितली का? आम्ही इतर ऍक्टिव्हिटीची फीस मागितली का? आम्ही तुम्हाला पुस्तकांचा खर्च मागितला का? आम्ही तुम्हाला दप्तराचा खर्च मागितला का? आम्ही युनिफॉर्म घ्यायला सक्ती केली का? आम्ही कुठल्याही प्रकारची सक्ती केली नाही. सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीच्या फी कमी करून आम्ही 50%वर आलो आणि तुम्ही भेटा. तुम्ही जर का एखाद्या पालकावर विजयजी, मी आपल्याकडे येतो. संजयराव, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. संजयराव, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नव्यानं ऍडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांकडून हे सगळे खर्च घेतले जातात. ऑनलाईन ज्या वेळेला शिक्षण चालू असतं त्यावेळेला देखील त्यांचा युनिफॉर्म हा विकत घ्यावाच लागतो. शाळा त्यांच्याप्रमाणे जर सिलेबस करवून घेत असेल तर ती पुस्तकं देखील त्याच पॅकेजच्या आधारे त्याच पब्लिशर कडून घ्यावी लागतात. ही सद्य परिस्थिती आहे राज्यातली. संजयराव, सगळ्या शाळा बदनाम करू नका. एका शाळेचं नाव सांगा की ज्या शाळेनं युनिफॉर्म विकत घ्यायला सांगितलं. संजयराव, सांगायचं तर 10 नावं मी आजही सांगू शकतो. विजय साळेजी, मला सांगा, यांचं म्हणणं अशा प्रकारे एका शाळेसाठी इतर शाळांना बदनाम करू नका. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकडून हे सगळं घेतलं जातंय की नाही घेतलं जातंय आणि आज कळत नाही की संस्थापक अध्यक्षांची लढाई ही शिक्षण मंत्र्यांशी आहे की विद्यार्थ्यांबरोबर आणि पालकांबरोबर आहे. विजय साळे, ज्या अर्थी शाळेची मान्यता रद्द करणं प्रस्ताव केला त्या अर्थी आयटीचा भंग त्या शाळेने केलेला आहे. आणि काय माहितीये, या शाळेच्या पर्यंत आम्ही पोहोचलो, पालक जागृत आहेत, शाळेचा प्रस्ताव केला. माननीय आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत, शिक्षण अधिकारी आहेत, या सगळ्यांनी सहकार्य केलं ना, म्हणून सगळ्या गोष्टी घडल्या. तिथे शाळा पालक जागृत आहेत, तिथे शाळेचे मान्यता रद्दचा प्रस्ताव होणारच आहे आणि आयुक्तांना सहकार्य केलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये हा जो बाजार आहे ना, हे लोक आम्हाला पालक समजत नाही, आम्हाला कस्टमर बोलतो. कस्टमर, आम्ही ह्यांचे कस्टमर आहोत. आम्ही शिक्षकांना गुरु म्हणतो आणि शिक्षक आमच्यासाठी आज सुद्धा गुरुस्थानी आहेत.
पण हे संचालक धंदा करतायत, ह्यांचा धंदा आम्हाला बंद बरं, करायचा विजय आहे. साळेजी, आपण तुम्ही याचं सातत्याने financial गंभीर audit स्वरूपाचे करणार का? आरोप करतायत. संजय राव देखील या प्रश्नांना उत्तर देत आहेत. मात्र काय दोन नंबरचं विजय धंदा साळेजी करताय आणि का? संजय राव तायडे यांच्याबरोबर आपली अहो, चर्चा विजय अशाच साळेजी प्रकारे येतच सुरू नाही. राहील. अहो, मात्र या. तत्पूर्वी त्यांच्याकडे उत्तरच वेळ झालेली नाही एका आहे. छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आपण खरोखर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे की एका बाजूला पालक आणि विद्यार्थी हे ट्युशन फी देण्यासाठी तयार आहे, मात्र त्या व्यतिरिक्त असलेली जी अतिरिक्त फी आहे ती का वसूल केली जात असते? खरोखर वडापाव विकण्याची किंवा एखाद्या ठेल्यावरती काम करण्याची वेळ शिक्षकांवरती जर आलेली असेल तर हा आवाज देखील शिक्षण मंत्र्यांपर्यंत जावा ही आमची इच्छा आहे. दुसरीकडे अनेक पालकांनी आपले जॉब्स गमावलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावरती देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. मग याचा सुवर्ण मध्य नेमका कोण काढणार? कारण शिक्षण मंत्र्यांनी 15% फीमध्ये सवलत देण्याचा एक मोठा निर्णय घेतला खरा, मात्र याची अंमलबजावणी करत असताना पुन्हा एकदा शिक्षक संघटना असतील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले पालक असतील ते आणि शाळा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे ते द्वंद्व होताना या पुढच्या काळामध्ये दिसून येणार आहे. आणि त्यासाठीच आज स्पेशल रिपोर्टमध्ये आपण विजय साळे आणि संजयराव तायडे यांना आमंत्रित केलेलं आहे दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी. ही चर्चा सुरू राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर. तर लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ता आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी विजय साळे आपल्यासोबत आहेत आणि यावेळेला महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीजचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रात आहेत. अंमलबजावणी कशी करणार या विषयावरती आपण चर्चा करतोय. संजयरावजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला. एका बाजूला शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे अंमलबजावणीचं काय, कारण ज्या प्रकारे आपण यापूर्वी पाहिलं की संघर्ष जो आहे शाळा प्रशासनाचा आणि पालकांचा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून वर्षभरापासून सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांना मात्र त्याच्याशी काही घेणं देणं नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र ज्यावेळेला 15% कपाती संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे, हा भूर्दंड नेमका कोण सहन करणार, याची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार, शिक्षण मंत्री जर आपल्याला या क्षणाला पाहत असतील तर त्यांना नेमकं काय सांगावं असं वाटतंय? संजयराव पाटील, आपल्यापासून सुरुवात करूयात, बोला. सर, आता मूळ मुद्दा असा आहे की 15% जर सरकारने माफ केली तर त्याचा भूर्दंड सरकारने घ्यावा, हा एक आहे. बरं. दुसरा मुद्दा असा आहे की हे बघा, पालक फी भरत नाही ही वस्तुस्थिती आहे. सरकारनं 25% आरटीईची रक्कम ही गेल्या 4 वर्षापासून आम्हाला दिलेली नाहीये. केंद्र सरकारनं पैसे पाठवून देखील राज्य सरकारनं आम्हाला पैसे देण्यास नकार दिलेला आहे. आणि आज 250 कोटी रुपये केंद्र शासनाकडे आमचे मागणी पेंडिंग आहे. 1850 कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्राचे हे राज्य सरकारकडे पेंडिंग आहे. मग एकीकडे आम्हाला आरटीचे आमच्या हक्काचे पैसे सुद्धा द्यायचे नाही, दुसरीकडे पालकांना संभ्रम करायचा निर्माण की पालकांवर फी घेण्याची सक्ती करू नका, पालकांना फी मागू नका. मग हे जर तुम्ही करत असाल तर वाद निर्माण होतो. म्हणजे पालकांमध्ये आणि आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं खरं कारण आहे दोन्ही शिक्षण मंत्री, आणि म्हणूनच आम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. बरं, नक्की शिक्षण मंत्री जर अशा प्रकारे करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही समस्या मांडणं देखील तितकंच मोठं आहे आणि ते देखील आम्ही आमचं कर्तव्य समजतो. संजयरावजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. विजय साळेजी, 15%चा निर्णय आणि अंमलबजावणीचं काय, कारण पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे. शाळा प्रशासन जरी किती संजयरावजी म्हणत असले की आम्ही पालकांशी संवाद साधण्यासाठी तयार असतो, मात्र अनेक शाळांमध्ये त्यांनी पॅरेंट्स टीचर्स असोसिएशनच्या मीटिंग बोलावल्याशिवाय पालकांना बोलण्याची मुभा देखील नसते. मग अशा वेळेला या 15%ची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भामध्ये शिक्षण मंत्र्यांनी क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? विजय साळे. सर, हा कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी तुम्हीच सांगितलं ज्या शुल्क आपण वापरले नाही त्याचे पैसे आपण का भरायचे. बरोबर आहे. तर माझा मुद्दा काय आहे, शिक्षण मंत्री निर्णय काय घेतील नाही घेतील, तुम्ही आज संजय तायडेजी आपल्या सोबत आहेत, बरोबर ना? त्यांनी उद्या न्यू बॉम्बेला यावं, त्यांनी दाखवावं, ते सांगतील ना आपण त्या शाळेबरोबर मीटिंग करूया, त्यांचं ऑडिट करा. ते म्हणतात ना आम्ही लॉस चाललोय, शिक्षकांना पगार देतोय. अहो सर, गेली 20 वर्ष तुम्ही मलाई कमवली ना, आज जर ती मलाई नाही खाल्ली तर तुम्हाला काय होणार आहे? रोजच तुम्ही 5 पक्वान्न जेवले पाहिजे का? कधी साधी रोटी खावा. ज्यांच्या घरात जेवायला नाही, ज्या माऊलींच्या घरातले कर्ता पुरुष आज त्याचं निधन झालंय, त्यांना तुम्ही वर्गातून बाहेर काढून टाकतात. अहो, काहीतरी वाटलं पाहिजे. ज्यांना नाही म्हणायची. संजयराव, आपण आव्हान स्वीकारणार का? विजय साळे यांनी दिले, विजय साळे यांनी दिलेलं आव्हान आपण स्वीकारणार का? संजयराव, तुम्ही फक्त ट्युशन फी घ्यायची आहे. जर तुम्ही ट्युशन फी नाही भरणार तर आम्ही इतर कुठलाही. विजयजी, येतो आपल्याकडे. हा आमचा निर्णय, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला माहित नाहीये. दिवस मलाई खाल्ली, जर तुम्ही चुकीचं वागणार आणि आम्हाला पालकांना देणार
तुमचं काय काम आहे ते पाहायचं. महाराष्ट्रातील तुम्ही फक्त जनतेला मला एवढंच काम विनंती करा. आहे तुमच्या की आज विद्यार्थ्यांवर पालकांच्या अन्याय होत मागे असेल, तुम्ही सर्वांनी उभं अन्याय होत राहा. असेल आज तर आपण आज तो आम्ही अन्याय पालक आहे, निश्चित उद्या तुम्ही सुद्धा समोरासमोर पालक बसून बनणार आहे. परंतु या तुम्ही काय शाळेचे करताय? जे तुम्ही संचालक नेतेगिरी आहेत करताय. आणि ही जी आणि त्यांनी नफेखोरी नेतेगिरी चालवली करणं हा आहे तुमचं ही काम आपल्याला नसावं. नफेखोरी बंद बदला करायची तोडगा आहे. करणं, मार्ग आणि त्यासाठी काढणं हा आपण तुमचं सगळे काम संघटित असेल. झालो पाहिजे. आता तुम्ही आणि मला सांगा, आज मी या जीवननी जो पालक मीडियाचं वैयक्तिक आभार येतोय, मानतो कारण तुम्ही त्यांच्या 100च्या माध्यमातून भीडनं जर येत आमचा असेल, संदेश वाकून पूर्ण येत या असेल भारतात शाळेवर पसरतो आहे चालतो आणि इतरांपर्यंत घोषणाबाजी करत पसरतो आहे. असेल, त्यामुळे शाळेवर आज वातावरण खराब करत असेल 50% दखल शाळेचं, गेली आहे तर हे मात्र चुकीचं आहे ना तुमचं. फक्त मीडियाचीच हे- याचं आहे तुम्ही समर्थन की करणार आम्ही का? आज जर आज भांडतोय किंवा आणि संघर्ष मग होतोय तुम्ही हा आमच्या आज जसं पालकांचा तुम्ही विजय दोन-तीन मला असताना सांगताय, तरी तुम्ही सुद्धा आतापर्यंत ह्याच्यामध्ये सर्व बाजू हे बघा, मीडियाने मांडली. आरटीचे पैसे आम्हाला मिळाले नाही, हा. आमच्यावर तो अन्याय झाला नाही का? आणि आज या अहो, वर्षी मग तुम्ही आरटीच्या मांडा, पैशामुळे तुमची माणसं 17,676 रुपये तुमच्या आम्हाला माणसाला मिळायचे, तुम्ही भांडायचंय. तर त्याचे 8,000 रुपये केले. मंत्री संधी म्हणजे सगळे तुमचेच आहेत. 10,000 रुपये आमचे कमी करून टाकले. मग मला अहो, सांगा, हे तुम्ही 10,000 भांडा कमी ना. केले. आता हे ज्या सगळे सरकारनं आमची शाळा इथूनही चालवणारी पैसे द्यायचे माणसं नाही, तुमचीच. पालकाकडनं शाळा फी घ्यायची फुकट घेणारी पण माणसं पुन्हा तुमचीच. 15% फी माफ करायला सांगायचं. मग आता ही 15%. अहो, काय बोलताय? अहो, यांना 50% सांगा तुम्ही, घेणार, माझं 50% नाही फी का? माफ. विजय साळेजी निश्चितच एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेला ती 50% फी माफी फी तुम्ही कमी सरकारकडून करण्याचा घ्या निर्णय ना. घेण्यात येतो याच्या आम्ही नाही म्हणतो अंमलबजावणीवरनं तुम्हाला. येत्या काळामध्ये पण ती राहिलेली रणकंदन 50% पेटणार तर एवढं सरकारनं मात्र भरायला निश्चित. सांगा. संजय रावजी, आपण म्हणताय की शाळा प्रशासन किंवा शाळांवरती देखील अन्याय झालेला आहे. दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे जे विद्यार्थी किंवा सर, जे हे पालक financial audit का आपल्या करत विद्यार्थ्यांना नाहीये? शाळेमध्ये शिक्षण देऊ इच्छित सर, हे आहे audit का त्या करत नाही? 15% अंमलबजावणीचं नेमकं करणार काय या बाबतीत आता शिक्षण विजय मंत्र्यांनी साळेजींना स्पष्टपणे ना बोलणं income tax हे department अत्यंत मध्ये गरजेचं आहे. audit घ्या, धन्यवाद audit विजय घ्या. साळेजी आणि करायला संजयराव पाठवलं तायडे होतं. पाटील जी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. अंमलबजावणी कशी करणार याचा हा फक्त ट्रेलर होता आणि पिक्चर जो आहे तो तर अजून बाकीच आहे. कारण 15%चा निर्णय घेतला असता GR आल्याशिवाय या गोष्टी स्पष्ट होऊन दिसणार नाही. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शाळा प्रशासन आणि पालक जे आहे ते पुन्हा समोरासमोर येतील एवढा मात्र निश्चित. मात्र ही 15% जी असलेली तफावत आहे किंवा जी कपात करण्यात आलेली त्याची अंमलबजावणी कशी करणार हे शिक्षण मंत्र्यांनी आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.